नमस्कार मित्रांनो, आता येऊया आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाजार तडका. लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून डेली अपडेट मिस होणार नाही आणि अगोदर अपडेट तुम्हाला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 मोठ्या बातम्या पाहणार आहोत, ज्या रेल्वे, पॉवर, रिन्युएबल एनर्जी आणि IPO मार्केटमध्ये मोठी हालचाल घडवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या प्रत्येक बातमीचा संबंधित शेअर्सवर मोठा परिणाम होऊ शकतो. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया रेल्वे सेक्टरमधील मोठी बातमी. देशभरात बुलेट ट्रेन नेटवर्क विस्तारासाठी सुमारे 16 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची चर्चा सुरू आहे. या बातमीनंतर रेल्वे शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. RVNL, रेलटेल, तितग्रा रेल, इरिकॉन आणि टेक्समको रेल यासारख्या शेअर्समध्ये खरीदारी पाहायला मिळाली. विश्लेषकांच्या मते जर हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना पुढील अनेक वर्ष मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. रेल्वे सेक्टर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या रडारवर आला आहे. आता वळूया वेदांता ग्रुपच्या मोठ्या अपडेटकडे. वेदांताच्या बहुचर्चित डीमर्जर प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. वेदांता पॉवरचे शेअर सुमारे 42 रुपयावर सूचीबद्ध झाले आहेत. यासोबत वेदांता ॲल्युमिनियम, वेदांता ऑइल अँड गॅस आणि वेदांता आयरन अँड स्टील यांची देखील स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या डिमर्जरमुळे प्रत्येक व्यवसायाचे खरे मूल्य बाजारासमोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते या प्रक्रियेमुळे हजारो कोटी रुपयांचे शेअरहोल्डर व्हॅल्यू अनलॉक झाले आहे. आता पाहूया रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधील सर्वाधिक चर्चेची बातमी म्हणजे सुझलॉन एनर्जी. तर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसेसने सुझलॉन एनर्जीवर बुलिश मत व्यक्त केलं आहे. काही ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये अजूनही 36% अपसाईड पोटेन्शियल आहे. देशात रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवण्यावर मोठा भर दिला जात आहे. त्यामुळे विंड एनर्जी कंपन्यांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहे. सुझलॉनकडे मजबूत ऑर्डर बुक आणि वाढती व्यवसाय संधी असल्यामुळे हा शेअर पुन्हा चर्चेत आला आहे. आता सोलार सेक्टरमधील आणखी एक मोठी बातमी पाहूया, ती म्हणजे ओसवाल पंप्स. तर ओसवाल पंप्सला बिहारमध्ये 36 मेगावॅट रूफटॉप सोलार प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रकल्पाचे सुरुवातीचे मूल्य सुमारे 247 कोटी रुपये आहे. मात्र ऑपरेशन आणि मेंटेनन्स उत्पन्नासह एकूण रेव्हेन्यू अपॉर्च्युनिटी 500 कोटी रुपयापेक्षा जास्त असू शकते. ही योजना PM सूर्यघर योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 6% तेजी पाहायला मिळाली. रिन्युएबल एनर्जी थीममधील हा आणखी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. आता IPO मार्केटमधील मोठ्या बातमीकडे वळूया. भारतातील प्रसिद्ध फिनटेक कंपनी राजरोपेने IPO प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. कंपनीने कॉन्फिडेन्शियल DRHP फाईल देखील दाखल केला आहे. अहवालानुसार कंपनी IPOद्वारे 5,000 ते 6,000 कोटी रुपये उभारू शकते. डिजिटल पेमेंट आणि फिनटेक क्षेत्रातील ही सर्वात चर्चेतील IPO स्टोरी ठरू शकते. फोनपे IPOची चर्चा सुरू असताना राजरोपेने मोठी चाल खेळली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता कंपनीच्या व्हॅल्युएशन आणि IPO टाईमलाईनकडे लागले आहे. आता पाहूया SME IPO मार्केटमधील अपडेट. ॲडविट ज्वेल्सने आपल्या IPOसाठी प्राईस बँड जाहीर केला आहे. हा IPO 23 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. कंपनी IPOमधील मिळणारा निधी व्यवसाय विस्तार आणि वर्किंग कॅपिटलसाठी वापरणार आहे. SME IPO सेगमेंटमध्ये अलीकडे चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे या IPOकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे. आता सबस्क्रिप्शन नंबर आणि लिस्टिंग रिस्पॉन्स कसा मिळतो यावर सर्वांची नजर राहणार आहे. मित्रांनो, आजच्या सर्व बातम्यांमध्ये एक समान गोष्ट दिसते की भारतात इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी आणि कॅपिटल मार्केटमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडकासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.